अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आजच्या या सुंदर व्हिडिओमध्ये स्वामींच्या सर्व लाडक्या भक्तांचं मनापासून स्वागत. बाळांनो, तुम्ही आजचा हा व्हिडिओ खूप आशेने बघत आहात. त्याच प्रकारे देव तुम्हाला खूप चांगले आशीर्वाद देणार आहेत. बाळांनो, तुम्हाला कधीच तुमचं दुःख लपवण्याची गरज राहणार नाही, कारण देव आता तुमच्या खूप जवळ येणार आहेत. जर तुम्ही सहमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. बाळांनो, देव हे आपले गुरु आहेत, हे आपल्याला मान्यच आहेत. तर बाळांनो, आपल्याला हे देखील माहीत असायला हवं की गुरु आपल्या शिष्याला नेहमी चांगली माहिती देत असतात, चांगलं ज्ञान देत असतात. या जगामध्ये कसं राहायचं, कसं टिकायचं, कोणती शर्यत कशी जिंकायची, याचं सर्व काही ज्ञान आपले गुरु आपल्या शिष्याला देत असतात. आणि तेव्हाच शिष्य हे युद्ध जिंकत असतो. म्हणून बाळांनो, आपले देव देखील आपल्याला हेच मार्गदर्शन करण्यासाठी आज आले आहेत. जर तुम्ही आपल्या गुरूंच्या, आपल्या परमेश्वराच्या मार्गदर्शनासाठी तयार असाल तर आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. तर बाळांनो, दिवसेंदिवस आपल्या मनात हाच प्रश्न निर्माण होत आहे की का आपले संकटे दूर होत नाही, का आपलं दुःख दूर होत नाही, किंवा का आपण या समस्यांमुळे ग्रासलेलो आहोत. तर बाळांनो, याचं उत्तर हेच आहे की प्रत्येकाचे काही दिवस लिहून ठेवलेले असतात. एकदा की ते दिवस यायला सुरुवात झाली की आपले हळूहळू आयुष्य बदलायला देखील सुरुवात होत असते. म्हणून देव तुम्हाला आपल्या शिष्याप्रमाणेच मार्गदर्शन करत आहेत. बाळांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. म्हणून बाळांनो, आजचा हा व्हिडिओ पूर्णपणे बघायला विसरू नका. बाळांनो, आपण या आयुष्यामध्ये अनेक अनुभव बघितले आहेत. जसे की कोणी लवकर नोकरीला लागतो तर कोणी उशिरा नोकरीला लागत असतो. कोणाला खूप कष्ट करून नोकरी मिळते तर कोणाला सहजपणे नोकरी मिळते. पण बाळांनो, त्यामागे देखील खूप असे मोठे रहस्य दडलेले आहे. कारण आपण सुरुवातीपासून जे प्रयत्न करतो, पुढे जाऊन त्या प्रयत्नांचेच फळ आपल्याला मिळत असते. आपण जर कष्ट न करता कुठल्या गोष्टीची अपेक्षा करत असू तर बाळांनो, हे चुकीचं आहे. कारण जर तुम्ही कष्ट न करता एखाद्या गोष्टीची अपेक्षा ठेवत असाल तर ती अपेक्षा पूर्ण होईल असं नाही. म्हणून कष्ट हे अनिवार्य आहे, प्रयत्न हे अनिवार्य आहे. त्याचबरोबर माणसाचं मन देखील शुद्ध असायला हवं. माणसाचं मन, माणसाचं चित्त, त्याचबरोबर माणसाने केलेले कर्म हे सर्व आपल्या आयुष्याशी संबंधित असतं. जसे की आपल्याला माहीतच असेल, आपण जसं कर्म करतो तसं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणून बाळांनो, प्रत्येक गोष्टीचा एकमेकांशी संबंध हा जोडलेलाच आहे. म्हणून आपण त्याला नाकारू तर शकत नाही. पण बाळांनो, हे ज्ञान आपल्याला मिळत नाही किंवा हे ज्ञान देणारं आपल्या जवळचं कुणी नसतं. म्हणून आपण अज्ञानासारखं अनेक गोष्टींची चिंता करत बसतो. तर बाळांनो, चिंता करण्याची अजिबात गरज नाही. तुमच्या मनात असलेला प्रत्येक प्रश्न, प्रत्येक अडचण तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये नक्की सुटणार आहे. जर तुमचा आपल्या देवावर पूर्ण विश्वास आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट्स बॉक्समध्ये होय देवा टाईप करा. बाळांनो, जसं की आपण बघतच आहोत, अनेकांचे वाईट दिवस संपत आहे, अनेकांना अचानकपणे चांगले दिवस सुरुवात होत आहे. आपल्या या भक्त परिवारामध्ये अनेकांना याचा अनुभव मिळालेलाच आहे. ज्यांना याचा अनुभव मिळालेला आहे त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये आपला अनुभव नक्की सांगा. बाळांनो, अनेक भक्तांना आणखी अनुभव मिळालेले नाही, परंतु लवकरच त्यांना देखील अनुभव मिळणार आहे. हे काही क्रमनुसार होत असतं.
असं होत नाही की सर्व भक्तांना एकाच दिवशी चमत्कार दिसेल. काहींना आज दिसेल, काहींना उद्या दिसेल, काहींना 2 दिवसांनी दिसेल. परंतु ज्याची त्याची वेळ ही ठरलेली आहे. एकदा की ती वेळ आली की मग ती कोणीच थांबवू शकत नाही. बाळांनो, नशीब बदलायला एक क्षण देखील कमी आहे. कारण एका क्षणात देखील नशीब बदलू शकतं. म्हणून एक क्षण देखील तुम्ही देवाचे नामस्मरण, देवाचे भक्ती करायला अजिबातही विसरू नका. बाळांनो, कष्ट तर आपल्याला खूप दिवस घ्यावे लागतात, परंतु त्या कष्टाचं फळ आपल्याला काही क्षणात मिळत असतं. अनेकांना याची जाणीव देखील असेल. आपल्या भक्त परिवारामध्ये असे अनेक भक्त आहेत की ज्यांना काही क्षणामध्ये चमत्कार दिसले आहेत, त्यांना अनुभव मिळाले आहेत आणि ते आपल्या या चॅनलचे सदस्य आहेत. बाळांनो, तुम्ही हा विचार कधीच करू नका की आपले कधीच चांगले दिवस येणार नाहीत किंवा आपण आता हरलो आहोत, आपल्याला कसलीही जीवनामध्ये रस राहिला नाही. तर बाळांनो, हा विचार खूपच चुकीचा आहे. तुमच्या डोळ्यासमोर अनेक उदाहरणं आहेत, जसे की आपल्या भक्ती परिवारामधील असलेल्या अनेक सदस्यांना नोकरी मिळाली आहे. काहींना काही शारीरिक असलेल्या समस्या सुटल्या आहेत. अनेकांना सोडून गेलेल्या व्यक्ती त्यांच्या शरण आलेल्या आहेत. असे अनेक अनुभव त्यांना मिळाले आहेत. तर बाळांनो, ज्यांना अनुभव मिळालेले नाही त्यांनी देखील खचून जाऊ नका. स्वामी प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहतात, प्रत्येकाला आशीर्वाद देतात. फक्त ज्याची वेळ येते त्याचं लवकर काम होतं आणि ज्याची वेळ उशिरा येते त्याचं उशिरा काम होतं. परंतु काम हे होतंच. जरी आपल्या स्वामींच्या दरबारामध्ये थोडासा विलंब असला तरी आहे, परंतु त्यांच्या दरबारामध्ये अंधकार अजिबात नाही. जो त्यांना शरण जातो त्याला ते नक्की आपल्या चरणाशी घेतात, आपल्या पदराशी घेतात आणि त्याचं आयुष्य उजळून टाकतात. बाळांनो, असं कधीच होत नाही की ज्याने स्वामीची सेवा केली त्याला त्याची अजिबातही फायदा झाला नाही. बाळांनो, अनेक भक्तांना अनेक अनुभव आले आहेत. तुम्ही आपल्या जवळच्या स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन देखील याची चर्चा करू शकता. तुम्हाला तेथे देखील दिसेल की अनेक भक्तांना याचे अनुभव येऊन गेले आहेत. कारण बाळांनो, आपले स्वामी स्वतः म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचाच अर्थ ते आपल्या भक्तांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्ही घाबरू नका, तुम्ही तुमचे कर्म करत राहा, मी तुमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा आहे. तुमचं कोणीच वाईट करू शकत नाही, मी अशी ग्वाही तुम्हाला देत आहे. बाळांनो, स्वामींच्या एका शब्दामध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत. त्यांचा एक शब्द म्हणजे पूर्ण एक ग्रंथ असल्यासारखा आहे. म्हणून बाळांनो, स्वामी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर ते या तिन्ही जगाचे मालक आहेत. ते आपले परमेश्वर, आपले गुरु आहेत. जसं आपलं मन त्यांच्याशी जोडलं गेलं आहे, तसंच आपणही त्यांच्याशी जोडले गेलो आहोत. बाळांनो, त्यांच्याशिवाय या सृष्टीमध्ये कुठलंही काम होऊ शकत नाही. तेच सृष्टी निर्माते आहेत, तेच भाग्यविधाते आहेत. सर्व काही आपल्या देवावर सोपवून द्या, ते बोलतील तसंच होईल. आपण फक्त आपलं कार्य, आपलं कर्म करत राहायचं, जेणेकरून आपल्याला अनेक अनुभव येतील. जसे की आपल्या भक्त परिवारामधील अनेक सदस्यांना हे अनुभव आले आहेत. बाळांनो, खचून जाण्यापेक्षा तुम्ही प्रयत्न करा, संयम ठेवा. होणारी प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने होईल अशी अपेक्षा मनामध्ये ठेवा. बघा, तुम्हाला कुठल्याच गोष्टीची काळजी उरणार नाही किंवा तुम्ही करत असलेलं काम कधीही अपूर्ण राहणार नाही. बाळांनो, आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाचं ते निवारण करणार आहेत. ते आहेत म्हणून आपण आहोत अशी आशा मनामध्ये नक्की बाळगा. जीवनात जे होत आहे सर्व त्यांच्यामुळेच होत आहे. आपण त्यांच्यापेक्षा अजिबात मोठे नाही, आपण त्यांचे शिष्य आहोत आणि जे गुरुने सांगितलं ते शिष्याला ऐकावंच लागतं. म्हणून बाळांनो, जे देव सांगताय त्या देवाच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करा. आजचा हा व्हिडिओ देवाने तुमच्यासाठीच पाठवला होता आणि देवाच्या आज्ञेनुसार तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकला देखील आहे. तर बाळांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि बाळांनो, असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी
आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.